नमस्कार. इंग्लिश ग्रामर डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचच्या पहिल्या भागामध्ये आपण डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, वाक्यांचे प्रकार आणि सर्व प्रकारांसाठी सर्वसाधारणपणे करावे लागणारे बदल पाहिलेत. तर या दुसऱ्या पार्टमध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे म्हणजे विधानार्थी वाक्याचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसे करायचे ते एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण याचे नियम समजून घेऊया. या ठिकाणी नियम दिलेले आहेत. पहिला नियम काय आहे, रिपोर्टिंग वर्ब सेड टू ऐवजी टोल्ड वापरावे. म्हणजे आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये जे डायरेक्ट स्पीचचं वाक्य असेल त्याच्यामध्ये सेड टू हा शब्द दिलेला असेल, बोलणारी आणि ऐकणारी व्यक्ती असते त्यावेळेला सेड टू हा शब्द दिलेला असतो. ऐकणारी व्यक्ती असेल तेव्हा त्यावेळेला सेड टू या शब्दाऐवजी काय करायचं आहे, टोल्ड हा शब्द वापरायचा आहे. रिपोर्टिंग वर्ब टोल्ड वापरायचे आहे. दुसरा नियम आहे, रिपोर्टिंग वर्ब व रिपोर्टिंग स्पीच यांना जोडण्यासाठी दॅट हा जोड शब्द म्हणजे जॉईनिंग वर्ड जो आहे तो कुठला वापरायचा, दॅट हा जोड शब्द वापरायचा आहे. विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना हे बदल लक्षात ठेवायचे आहेत. तर रिपोर्टिंग वर्ब आणि स्पीच यांना जोडण्यासाठी कुठला जॉईनिंग वर्ड वापरायचा, दॅट हा जॉईनिंग वर्ड वापरायचा आहे. तिसरा बदल आहे, काळामध्ये आणि सर्वनामामध्ये बदल करावा. आता काळामध्ये बदल कसा करायचा हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. जर रिपोर्टिंग वर्ब सेड टू आलेला असेल तरच काय करायचं आहे, आपल्याला रिपोर्टेड स्पीचमधील काळामध्ये बदल करायचा आहे. आणि सर्वनामामधला जो बदल आहे तो बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती कोण आहे याच्यानुसार पार्ट 1 मध्ये जे काही सर्वनामामध्ये बदल दिलेले आहेत त्या पद्धतीनं बदल करायचे आहेत. चौथा बदल आहे, साधा वर्तमान काळ व भविष्यकाळ यामध्ये रिपोर्टिंग वर्ब असेल तर रिपोर्टेड स्पीचमधील काळ बदलत नाही. म्हणजे इथं जसं आपण मगाशी म्हटलं सेड टू हे भूतकाळातलं रिपोर्टिंग वर्ब झालं. जर त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये आलं, साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे कसं, समजा उदाहरणार्थ राम सेज म्हणजे इथं सेज हे काय आहे, वर्तमान काळामध्ये आहे. अशा पद्धतीनं जर वर्तमान काळामध्ये आलं किंवा भविष्य काळामध्ये म्हणजे विल से, तर त्यावेळेला काय करायचं आहे, जर ते रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळ किंवा भविष्य काळ आलेला असेल तर पुढच्या असणाऱ्या रिपोर्टेड स्पीचमधील काळ बदलायचा नाही. त्याचबरोबर आणखी काय सांगितलेलं आहे, रिपोर्टेड स्पीचमधील वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर काळ बदलू नये. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, तर त्रिकालबाधित सत्य जे कधीही बदलत नाही. म्हणजे वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये त्याच्यात कधीही बदल होत नाही. अशी जर वाक्य रिपोर्टेड स्पीचमध्ये आली तर रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात जरी असलं तरी पुढच्या काळामध्ये बदल करायचा नाही. आणखी काही बदल पुढे दिलेले आहेत. पाचवा बदल आहे, प्रथम पुरुषी सर्वनामे बोलणाऱ्या व्यक्तीच्या किंवा द्वितीय पुरुषी सर्वनामे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतात. म्हणजे जी प्रथम पुरुषमधली सर्वनामं असू देत किंवा द्वितीय पुरुष वाचक सर्वनामं असू देत, तर बोलणारी व्यक्ती कोण आहे आणि ऐकणारी व्यक्ती कोण आहे यांच्या लिंग वचनानुसार काय करायचं आहे, सर्वनामामध्ये बदल करायचा आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण प्रथमा विभक्ती, द्वितीय आणि षष्ठी विभक्तीमध्ये जी काही सर्वनामे आहेत आणि त्याच्यामध्ये होणारे बदल आपण सविस्तरपणे घेतलेले आहेत. त्याचा उपयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता. सहावा बदल काय आहे बघा, कॉमाज व इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकावेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, डायरेक्ट स्पीचसाठी जे आपल्याला वाक्य दिलेलं असतं त्याच्यामध्ये स्वल्पविराम किंवा अवतरण चिन्ह जी दिलेली असतात ती इनडायरेक्ट करत असताना काय करायची आहेत, काढून टाकायची आहेत. यानंतर आपण या नियमांच्या आधारे काही उदाहरणे आपण समजून घेऊया. या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. पहिलं उदाहरण काय आहे, मदर सेड
टू मी आय गो टू मार्केट. तर एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे वाक्य डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी दिलेलं असेल तर ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, कुठल्या वाक्याचे जे प्रकार आपण 4 बघितलेत पहिल्या पार्टमध्ये, त्यातला प्रकार कुठल्या आहे तो आपण स्वतः ओळखायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वाक्याचा प्रकार दिलेला असत नाही. वाक्याचा प्रकार ओळखून त्या वाक्याच्या प्रकाराला अनुसरून जे काही बदल आहेत त्याच्यानुसार काय करायचे आहेत, इनडायरेक्ट करत असताना वाक्यामध्ये बदल करायचे आहेत. तर आपण हे असर्टिव्ह सेंटेन्सची उदाहरणे पाहतोय. त्यामुळे असर्टिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेली आहे की सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असते. आता हे उदाहरण बघा. मदर सेड टू मी आय गो टू मार्केट. तर हे विधानार्थी वाक्य आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जे काही आपण नियम वाचलेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, तर सेड टू ह्या रिपोर्टिंग व्हर्बच्या ऐवजी आपण काय करायचं आहे, टोल्ड वापरायचं आहे. सेड टू केव्हा येतं, ज्यावेळेला ऐकणारी व्यक्ती असते, पुढे दिलेले असते तेव्हा सेड टू असा शब्द दिलेला असतो. आणि जर ऐकणारी नसते त्यावेळेला फक्त सेड असं दिलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ मदर सेड, समजा इथं टू मी जर दिलेलं नसतं, म्हणजे ऐकणारी व्यक्ती जर दिलेली नसती तर फक्त सेड आलं असतं. आणि जर ऐकणारी दिलेली असेल तरच काय येतं, सेड टू असा शब्द दिला जातो. त्यावेळेलाच फक्त काय करायचं आहे, सेड टू ऐवजी टोल्ड वापरायचं आहे. आणि दोन्ही वाक्य म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब आणि हे रिपोर्टेड स्पीच यांना जोडण्यासाठी काय करायचं आहे, जॉईनिंग वर्ड म्हणजे जोड शब्द दॅट हा वापरायचा आहे. बाकी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम काढून टाकायचं आहे. बघा या वाक्यामध्ये आपण काय काय बदल करू शकतोय. मदर सेड टू ऐवजी काय घ्यायचं, टोल्ड. मदर टोल्ड मी, कारण पूर्ण सेड टू या शब्दाऐवजीच काय करायचं आहे, टोल्ड हा शब्द वापरायचा आहे. जॉईनिंग वर्ड आपण काय वापरायचा आहे विधानार्थी वाक्यासाठी, दॅट हा शब्द वापरायचा आहे. कायम नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मदर टोल्ड मी दॅट. आता आय शब्द कुणासाठी आला आहे, मदरसाठी आलेला आहे. म्हणजे आय ह्या सर्वनामामध्ये मदर ही स्त्रीलिंगी, लिंगवचनानुसार आपण बदल करणार आहोत. मदरसाठी आयला मग काय बदल येईल, सी येईल. सी. समजा त्या ठिकाणी पुल्लिंगी असती, फादर असतं तर ही आलं असतं. आता आय गो टू मार्केट हा काळ कुठला झाला, साधा वर्तमान काळ झाला. आणि सेड टू हे भूतकाळात असल्यामुळं पुढच्या स्पीचमधला काळ आपण काय करणार आहोत, बदलणार आहोत. साधा वर्तमान काळ आहे म्हणजे तिथं काय झाला पाहिजे, साधा भूतकाळ झाला पाहिजे. म्हणजे कसं होईल, सी गोचं काय होईल या ठिकाणी, वेंट. वेंट टू मार्केट. पुढं आहे तसं लिहायचं आहे. शब्द जर काय आलेले असतील, शब्दामध्ये बदल असेल तरच करायचा, नाही तर आहे तसे शब्द ठेवायचे. मार्केट बघा. मदर टोल्ड मी दॅट सी वेंट टू मार्केट. साध्या वर्तमान काळाचं या ठिकाणी सी वेंट टू मार्केट काय झालं, साधा भूतकाळ झाला. आणि सी आपण या ठिकाणी काय घेतलं, कारण आय हे सर्वनाम मदरसाठी आलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बदल आपण सी असा केलेला आहे. दुसरं उदाहरण बघा. गोपाल सेड वी हॅव सीन द ताज. आता या ठिकाणी गोपाल सेड म्हटलेलं आहे, ऐकणारी व्यक्ती पुढं दिलेली नाही. इथं जसं टू मी दिलेलं होतं पहिल्या वाक्यामध्ये तसं इथं ऐकणारी व्यक्ती दिलेली नाही. त्यामुळं सेड ऐवजी सेड टू असेल तरच आपण तिथं टोल्ड लिहिणार आहोत, नसेल त्यावेळेला सेड दॅट आहे तसेच ठेवायचं आहे. पुढचं वाक्य बघा. वी हॅव सीन द ताज. म्हणजे वी हॅव सीन द ताज काळ कुठला आलेला आहे, पूर्ण वर्तमान काळ आलेला आहे. म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी काय होणार आहे, काळामध्ये बदल पूर्ण भूतकाळ. काळातला बदल आपण केव्हा करणार, जर हे रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच पुढच्या काळामध्ये आपण बदल करणार आहोत. आता ह्या सेड हे भूतकाळामध्ये असल्यामुळं काळामध्ये बदल कसा होणार बघा. गोपाल सेड दॅट. आपण सेड का लिहिलं, कारण ऐकणारी व्यक्ती पुढं दिलेली नाही. सेड दॅट, जॉईनिंग वर्ड दॅट वापरलं. तर वीसाठी काय काय बदल येतात, दे बदल येतो. त्यामुळे वीला आपण काय करायचं आहे, दे सर्वनामातला बदल. दे
आता परफेक्ट टेन्ससाठी पास्ट परफेक्टसाठी हॅवचं काय होईल हॅड. हॅवचं हॅड. दे हॅड सीन द पुढचं आहे तसं लिहिलं द ताज. बघा काय काय बदल केला. वी हॅव सीन द ताज हे साध्या पूर्ण वर्तमान काळामध्ये होतं त्याचं पूर्ण भूतकाळ या ठिकाणी झालेलं आहे. जॉईनिंग वर्ड काय केलेला आहे आपण दॅट हा शब्द वापरलेला आहे. आणखी उदाहरण आपण पुढे पाहूया. या ठिकाणी तिसरं उदाहरण बघा. ही सेड आय हॅव पास्ड द फिजिकल टेस्ट. आता या ठिकाणी पण पूर्ण वर्तमान काळ आलेला आहे पुढच्या वाक्यामध्ये. त्याचा काय होईल पूर्ण भूतकाळ होईल कारण इथं पण सेड हे काय आहे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते भूतकाळामध्ये आहे. त्यामुळे आपण स्पीचमधील काळामध्ये बदल करणार आहोत. कसं होईल बघा. ही ऐकणारी व्यक्ती दिलेली नाही आहे त्यामुळे सेड आहे तसं लिहिलं. ऐकणारी जर दिली असती तर सेड टू ऐवजी टोल्ड लिहिलं असतं. ही सेड दॅट. आता आय शब्द कुणासाठी आलेला आहे ही साठी आलेला आहे म्हणजे आयमध्ये बदल आपण ही करायचा आहे. ही सेड दॅट ही हॅवचं हॅड पास्ड. याच्यामध्ये तिसरं रूप हे दिलेलंच आहे हॅव असल्यामुळं. हॅवचं काय झालं तर हॅड झालेलं आहे द फिजिकल टेस्ट. पुढचं उदाहरण बघा चौथं. टीचर सेड द अर्थ मूव्ज राऊंड द सन. आता या ठिकाणी सेड हे रिपोर्टिंग वर्ब भूतकाळामध्ये आहे पण पुढचं जर वाक्य तुम्ही बघितला द अर्थ मूव्ज राऊंड द सन तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे जे वाक्य आहे ते कधीच बदलत नाही. तिन्ही काळामध्ये आहे तसंच राहतं. त्यामुळं जरी रिपोर्टिंग वर्ब हे सेड जरी असलं तरी पुढच्या स्पीचमध्ये काळ बदलायचा नाही. म्हणजे याचं उत्तर कसं होईल बघा. टीचर सेड दॅट. पुढं काळात काही बदल करायचा नाही आहे तसं ठेवायचं आहे. द अर्थ मूव्ज राऊंड द सन. फुल स्टॉप. आणखी उदाहरण काही बघूया आपण. पाचवं उदाहरण बघा. सी विल से आय लाईक द सेरियल. आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा. रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते विल से म्हणजे कुठल्या काळामध्ये आहे भविष्यकाळामध्ये आहे. मग अशा आपण नियम बघितला की साधा वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ असेल तर पुढच्या स्पीचमधला हे जे स्पीच आहे त्यातला काळ बदलायचा नाही. म्हणजे आता याचं उत्तर कसं होईल बघा. सी विल से दॅट आहे तसं ठेवायचं. ऐकणारी पुढं व्यक्ती दिलेली नाही आहे. से दॅट जॉईनिंग वर्ड दॅट घेतलं. आता सी आय शब्द कुणासाठी आला आहे सीसाठी आलेला आहे त्यामुळे आयमध्ये बदल काय करायचं फक्त सर्वनामात बदल करायचा आहे काळात करायचा नाही. सी. आता सी इथं आपण सर्वनामात बदल केल्यामुळं लाईकला फक्त यस प्रत्यय लावायचा आहे. काळ बदलत नाही फक्त सी असल्यामुळं आपण काय करणार आहोत लाईकला यस प्रत्यय लावणार आहोत. लाईक्स द सेरियल. काय बदल केला आपण कारण विल से हे भविष्य काळामध्ये असल्यामुळं पुढच्या काळामध्ये आपण बदल केलेला नाही आहे. जॉईनिंग वर्ड काय केलं दॅट वापरलं. सी का वापरलं कारण आय हे सर्वनाम या सीसाठी आलेलं आहे आणि सी हे सर्वनाम आल्यामुळं लाईकला लाईक्स इथं या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये यस प्रत्यय लावला जातो क्रियापदाला म्हणून या ठिकाणी आपण लाईक्स केलेला आहे आणि पुढचा आहे तसा शब्द ठेवलेला आहे द सेरियल. पुढचं सहावं उदाहरण बघा. एकनाथ सेड टू श्याम. आता या ठिकाणी एकनाथ सेड टू एकनाथ आणि श्याम ऐकणारी व्यक्ती दिलेली आहे त्यामुळे सेड टू ऐवजी आपण इथं टोल्ड लिहायचं आहे. यू हॅव अ वंडरफुल फॅमिली हिअर. आता काय काय बदल होतो बघा. एकनाथ सेड टू ऐवजी काय करायचं आहे टोल्ड. श्याम जॉईनिंग वर्ड काय करायचं आहे दॅट वापरायचं आहे दॅट.
आता यू शब्द कुणासाठी आलेला आहे? या श्यामसाठी यू आलेला आहे, म्हणजे आपण श्यामसाठी ही बदल करायचा आहे. जसं ऐकणारी व्यक्ती बोलणारी व्यक्ती असेल त्याच्यानुसार ही सीट काय असेल ते घ्यायचं आहे. दॅट ही हॅवचं काय करायचं आहे? हॅड. काळात कधी बदल करायचा आहे? कारण हे सेड टू हे भूतकाळामध्ये आहे म्हणून आपण पुढं काळ बदलणार आहोत. ही हॅड पुढचं काय लिहिलेलं आहे? अ वंडरफुल फॅमिली. तर हेअर हा शब्द आलेला आहे, हेअर, आणि हेअर शब्दासाठी काय तो देअर हा शब्द बदल केला जातो. हेअरला देअर हा शब्द बदल करायचा आहे, शब्दामधला बदल. बघा काय काय बदल केले आपण. सेड टू ऐवजी टोल्ड घेतलं. जॉईनिंग वर्ड दॅट वापरलेला आहे. यू शब्द श्यामसाठी आलेला आहे त्यामुळे ही बदल केला. हॅवचं हॅड, आणि हिअर शेवटी जो शब्द आहे त्याला देअर हा शब्द लिहिलेला आहे. म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. रिपोर्टिंग वर्ब कुठल्या काळामध्ये आहे बघायचं आहे. भूतकाळात असेल तर पुढच्या काळामध्ये बदल करायचा आहे. शब्दामधील काही बदल आले तर ते शब्दामधले बदल करायचे आहेत. आणखी काही उदाहरणे आपण पाहूया. 7वं उदाहरण बघा. राणी सेड आय हेल्प यू राजा. तर या ठिकाणी काय केलेलं आहे? राणी सेड, आणि ऐकणारी व्यक्ती राजा जी आहे ती स्पीचमध्ये दिलेली आहे. काही वेळेला शेवटी स्वल्पविराम देऊन ऐकणारी व्यक्ती दिली जाते किंवा इथं सुरुवातीला पण काही वेळेला दिली जाते स्पीचमध्ये. तर ते काय करायचं आहे? बाहेर काढायचं आहे. बघा सेड नंतर काय करायचं आहे? राणी टोल्ड राजा अशा पद्धतीने घ्यायचं आहे. राणी जरी आज स्पीचमध्ये ऐकणारी व्यक्ती दिली तर ती काय करायची आहे? बाहेर काढायची आहे. राणी टोल्ड राजा. जॉईनिंग वर्ड काय करायचं आहे? दॅट लिहायचं आहे. दॅट. आता राणी सेड आय हेल्प, म्हणजे कुणासाठी आय शब्द आलेला आहे? राणीसाठी आलेला आहे. त्यामुळे राणीसाठी आपण सी शब्द घ्यायचा आहे. सी. आता आय हेल्प यू साधा वर्तमान काळ झाला, त्याचा काय होणार आहे? साधा भूतकाळ होणार आहे. कारण का सेड हे भूतकाळामध्ये आहे त्यामुळे स्पीचमधील काळ आपण बदलणार आहोत. सी हेल्प्ड. साध्या भूतकाळासाठी काय होईल? क्रियापदाचं दुसरं रूप हेल्पचं. हेल्प्ड यू. आता यू कुणासाठी शब्द आला आहे? राजासाठी आला आहे. त्यामुळे यूमध्ये बदल काय येईल? राजासाठी हिम. बघा काय बदल केलं? राणी टोल्ड राजा दॅट सी हेल्प्ड हिम. आता राजा हा शब्द आपण काय केलेला आहे? इकडं बाहेर काढलेला आहे. पुढचं वाक्य बघा. मनीषा सेड आय एम व्हेरी बिझी नाव. आता इथं ऐकणारी व्यक्ती पुढं दिलेली नाही आहे. ऐकणारी असेल त्यावेळेला सेड टू हा शब्द असणारच आहे. दिलेला नसल्यामुळे आपण आहे तसा सेड घेणार आहोत. मनीषा सेड दॅट जॉईनिंग वर्ड लक्षात ठेवायचं आहे. आय एम व्हेरी बिझी नाव. आता आय शब्द कुणासाठी आला आहे? मनीषासाठी आलेला आहे. म्हणजे मनीषासाठी आपण काय बदल करायचं? सर्वनामात सी. आता एम इज आरचं वॉज आणि वेअर होतं. मग आता सीसाठी वॉज येणार काय वेअर येणार? तर काय येतं? वॉज. सी वॉज व्हेरी बिझी, आणि नाऊ शब्द आलेला आहे. नाऊ जर आलेला असेल तर त्याच्यात बदल काय होतो? शब्दामध्ये बदल देन. नाऊला देन. मनीषा सेड दॅट सी वॉज व्हेरी बिझी देन. तर अशा प्रकारे आपण एक 7-8 उदाहरणं पाहिली. तुमच्या लक्षात आलेलं असेल तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट करत असताना आपण काय काय बदल केले? तर सेड टू ऐवजी टोल्ड वापरलं. सेड भूतकाळात असल्यानंतर स्पीचमध्ये असलेल्या काळामध्ये बदल केला. वर्तमान काळ किंवा भविष्यकाळामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब असेल तेव्हा रिपोर्टेड स्पीचमधील काळ बदलला नाही. त्याचबरोबर काही शब्दामध्ये बदल होते ते काय केलेले आहेत? वाक्यामध्ये असणाऱ्या शब्दामध्ये बदल केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये जे काही वाक्य दिलेलं असेल त्याचं वाक्याचा प्रकार ओळखून आपल्याला त्याचं इनडायरेक्ट करता आलं पाहिजे, किंवा जरी आपल्याला उत्तरासाठी पर्याय दिलेले असले तर त्यातला अचूक पर्याय आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर याच्यावर आधारित काही उदाहरणं तुम्हाला सरावासाठी पुढे दिलेले आहेत.
तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स पहा. ही सेड, मॅडम आय एम व्हेरी सॉरी फॉर बीइंग लेट. तर या ठिकाणी बघा, ही सेड ऐकणारी व्यक्ती इकडं मॅडम आत दिलेली आहे, ती तुम्ही उत्तर लिहित असताना बाहेर लिहायची आहे. दुसरं, सी सेड आय एम गोईंग टू कॉलेज. सी सेड टू मी यू आर माय ओनली फ्रेंड. द टीचर सेड टू द स्टुडंट्स यू मस्ट कंप्लीट युअर होमवर्क. नेहा सेज टू हर मदर I don't want anything to eat. She said to them, I shall give you my books. आणि 7वा आहे, she said to her, I go to school. तर अशा प्रकारे ही उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतरचे जे काही वाक्यांचे प्रकार आहेत पुढचे, त्या वाक्यांच्या प्रकारांचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं हे पुढच्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.